कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कोपरगाव तालुका पोलिसांनी बुधवारी 1 जुलै रोजी धडक कारवाई करत सुमारे 4 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, फरांडी व केणीसह मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी ट्रॅक्टर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे। कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाळू तस्करांविरोधात जोरदार धडक मोहीम सुरू केली असून मायगाव देवी गावाशेजारील देवी मंदिरालगतच्या गोदावरी नदीपात्रात ट्रॅक्टरला फरांडी व केणी जोडून रस्त्याच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक गायकवाड यांना मिळाली होती। तसेच उपसा केलेली वाळू विक्रीच्या उद्देशाने नदीकाठावर साठवली जात असल्याचेही समोर आले। माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला, मात्र पोलिसांची साहूल लागताच वाळू उपसा करणारे आणि ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाले। तपासादरम्यान संबंधित ट्रॅक्टर विजय उर्फ काका रावसाहेब साबळे राहणार मायगाव देवी तालुका कोपरगाव याचा असल्याचे निष्पन्न झाले। कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे 4 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, फरांडी व केनी असा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी विजय उर्फ काका रावसाहेब साबळे याच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 280/26 भारतीय न्याय संहिता कलम 303(2)(3)(5) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 3 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकातील रघुनाथ कारखेले, अंबादास वाघ, जयदीप गवारे, राम खारतोडे आणि युवराज खोळे यांनी केली आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।